महाराजांनी पुढच्या 100 ते 200 वर्षाचा विचार करून अत्यंत दूरदृष्टीनं बांधलेलं हे धरण आहे आणि हे धरण बांधताना तंत्रज्ञानाचा एक अत्यंत मोठा आविष्कार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बरोबर. भारताचे पहिले इंजिनियर एम विश्वेश्वरय्या यांनी याचं डिझाईन केलेलं आहे आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मला असं वाटतं की त्याचे ऑटोमॅटिक स्वयंचलित दरवाजे. हे स्मारक बांधावं आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी ही कल्पना तुम्हाला सुचली कशी? राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठी वेगवेगळी कामं केलीत आणि त्यामध्ये जर विचार केला तर त्यांनी जीवन कार्य, माझं जीवन कार्य असं कुठलं कार्य संबोधलं असेल तर ते हे राधानगरी धरण, ज्यामध्ये त्यावेळी जर बघितलं तर त्यांचे गुरुवर्य जे होते फ्रेजर, त्यांना त्यांच्याशी केलेला एक पत्रव्यवहार उपलब्ध आहे. बरोबर. त्यामध्ये त्यांनी काय म्हणलंय तर की मी माझ्या संस्थांमध्ये भारतातील सर्वात मोठा जल सिंचन प्रकल्प या ठिकाणी उभा करतोय. आणि म्हणजे त्यावेळी त्यांची एक्साइटमेंट किती होती बघा, की देशातला सर्वात मोठा प्रकल्प आपण उभा करतोय. बरोबर. नंतर त्यामध्ये काही अडचणी आल्या, दुष्काळ आले किंवा संस्थांचं उत्पन्न कमी झालं, परंतु त्यांनी म्हणजे आपल्या जे खाजगीतला खर्च जो होता, जे समजा मुंबईला जो प्रवासाचा खर्च होता तर तो त्यांच्यासाठी एक स्वतंत्र बोगी न ठेवता आपण इतर प्रवाशांसारखा प्रवास करून पैसे वाचूया, तो धरणाला पैसे उपलब्ध करूया, अशा पद्धतीचे महाराजांनी त्यावेळी विचार केला होता. आणि ते करत असताना त्यांनी आपलं जीवन कार्य कशाला संबोधलं असेल तर ह्या कामाला संबोधले. म्हणजे महाराजांच्या जीवनात महाराज खूप महान होते, सगळं जग त्यांना त्यासाठी ओळखते आणि त्यांनी केलेलं काम देखील खूप प्रचंड होतं. परंतु त्यांनी त्यांचं जीवन कार्य कशाला संबोधलं असेल तर ह्या धरणाच्या कामाला संबोधलं होतं. आणि दुर्दैवाने काय झालं होतं की धरण पूर्ण झाल्यानंतर कित्येक वर्षात की धरणावर इथं बघताय आपण, खूप लोक इथं व्हिजिट करतात, भेट देतात, परंतु हे धरण भेट देण्याचं कारण कुठलं तर राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं सर्वात मोठं त्यावेळेचं धरण म्हणून, ऐतिहासिक धरण म्हणून इकडे भेट देतात. परंतु इथं आल्यानंतर काय व्हायचं की लोकांना नेमका ह्या धरणाचा इतिहास समजत नव्हता किंवा कधी बांधलंय, कसं त्याचं कामकाज पूर्ण झालं हे समजत नव्हतं, किंवा कुणाचं योगदान त्याच्यामध्ये, कुणाचं योगदान आहे हे समजत नव्हतं. मग त्यावेळी काय झालं होतं की इथल्या काही आमच्या जुन्या पत्रकार संघटनेच्या लोकांनी इथे पुतळा उभा करण्यासाठीचे प्रयत्न केले होते, पण ते दुर्दैवाने ते पूर्ण झाले नाही. मग मी ज्यावेळी सभापती झालो, सभापती अर्थ आणि शिक्षण समितीचा, मग जिल्हा परिषदेचं बजेट करण्याचं काम हे अर्थ समिती सभापतीचं असतं. बरोबर. मग माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली की आपण हे जर स्मारक उभा करायचं असेल तर आपण जिल्हा परिषदेलाच ह्यात जर इन्व्हॉल्व्ह केलं, जिल्हा परिषदे माध्यमातून जर हे करू शकलो आपण तर ते अधिक चांगलं होईल. मग त्याच्यावरती असं झालं की मग जिल्हा परिषदेला बजेटमध्ये एखाद्या कामाला इतका निधी द्यायचा कसा, कारण सदस्य आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये खूप कमी असतोय. मग शाहू महाराजांचं कार्य खूप मोठं असल्यामुळं मला आत्मविश्वास होता की ह्याला कोण विरोध करणार नाही. मग त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी या सर्व मंडळींना मी व्यक्तिशः विनंती केली की हे जे बजेट आम्ही सादर करणार आहे त्यात राधानगरी धरणावरती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी काही निधी तरतूद करता येईल का, असं माझा विचार आहे आणि तुम्ही सर्वांनी मला यामध्ये मदत करा. मग त्यावेळीचे आता जे खासदार धैर्यशील माने त्यावेळी जिल्हा सदस्य होते, हिंदुराव चौगले साहेब जे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत होते, तेव्हा त्यावेळी उपाध्यक्ष नव्हते, त्यांचा कालावधी संपला होता, किंवा बाकीचे बरेचसे पदाधिकारी होते की ज्यांना आम्ही विनंती केली की बाबा अशा पद्धतीच्या प्रकल्पाला थोडं आपण यामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मदत करायची. बरोबर. आणि त्यांनी देखील सगळ्यांनी होकार दर्शवला, सगळ्यांनी या चांगल्या कामाला, या चांगल्या कल्पनेला तुमच्या पाठिंबा दिला. कारण ही जेव्हा कल्पना आम्ही मांडली की राधानगरी धरणावरती शाहू महाराजांचं नाव असलेली कुठलीही गोष्ट नाही, खरंच होणं गरजेचं आहे, तर त्या सगळ्यांनी मग सभागृहानं त्याला मान्यता दिली आणि त्याला मग 30 लाख रुपये तरतूद पहिल्या टप्प्यामध्ये झाली आणि या कामाला सुरुवात झाली. काम सुरू करताना प्रत्यक्षात काय झालं की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्यावेळी इथं बांधकाम करायला परवानगी मागितली तेव्हा इथं जे काही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा इथले जे नियम आहेत ते कसे होते की धरणाच्या भिंतीपासून ठराविक मीटर अंतरापर्यंत कुठल्याही प्रकारचं बांधकाम तुम्हाला करता येत नाही. बरोबर. मग त्यावेळी आम्ही मागणी केली, त्यांनी परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्यानंतर मग आम्ही काही मोर्चा, आंदोलनं असे गोष्टी घडल्या बऱ्याचशा. मग आता मोर्चा आंदोलन करून काही प्रश्न मिटणार होता असातला भाग नाही. मग आता ह्यावर काय करायचं नेमकं, कामाच्या सुरुवातीला अडचणी आल्या, नक्की अडचणी आल्या. मग त्याच्यावरती तर आम्हाला हे सर्व कामा म्हणजे ज्यांचं मार्गदर्शन मिळते ते श्रीमंत शाहू छत्रपती महाराज असतील, मालोजीराजे असतील, संभाजीराजे असतील, ह्या सर्वांना मी कानावर घातलं होतं की अशा पद्धतीच्या अडथळे नेमके यायला लागले छत्रपती घराण्याला. हो. मग नेमकं योगायोगाने काय झालं की आमचं बोलणं झालं होतं आणि त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते आणि पॅलेसवरती त्यांचा दुपारचा जेवणाचे हे होते. ओके, म्हणजे ही चर्चा जेव्हा सुरू होती तेव्हा मुख्यमंत्री कोल्हापुरात आले होते आणि पॅलेसवरती ते जेवायला येणार होते.
मग मी महाराजांना आदल्या दिवशी भेटून सांगितलं होतं की महाराज असं असं मुख्यमंत्र्यांच्याकडे माझं एक छोटं काम आहे, ह्या स्मारकाला परवानगी जर द्यायची झाली तर शासन खासबाब म्हणून परवानगी देऊ शकते बरोबर. आणि आपल्याला हे जरा विषय बोलायला पाहिजे. मग ठीक आहे म्हणजे महाराज आपण काय करता येईल बघूया असं म्हणले. आणि योगायोगानं मुख्यमंत्री आले. आम्ही त्या डायनिंगच्या बाजूलाच आम्ही थांबलो होतो नेमकी वाट बघत. आणि महाराजांनी अगदी जेवायचा पहिला घास घेणार त्याच वेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले की माझं तुमच्याकडे एक काम आहे. मग मुख्यमंत्री म्हणजे काय नेमकं महाराज काम आहे, तर मला राधानगरीमध्ये आमचे काही कार्यकर्ते आहेत की संबंधित आहेत की जे स्मारक शाहू महाराज स्मारक उभा करणार आहेत आणि त्याला परवानगी तुमच्या शासनाकडून मिळत नाही, तर त्यांना बोलवा म्हणले. आणि मग मी त्यांच्यासमोर गेलो, काय विषय आहे नेमका, तर मी म्हणते की महाराजांनी असं असं जे धरण बांधले तिथे त्यांचं स्मारक कुठलंही नाही आहे आणि आम्ही जिल्हा परिषदेकडून तरतूद केली आहे, त्या कामाला शासनाची परवानगी पाहिजे आहे स्मारक उभा करायला. तर त्यांनी सांगितले दिली, जावा तुम्ही. एका शब्दात सांगितले त्यांनी, दिली, तुम्ही जा. आणि थोड्या दिवसानंतर मग आम्ही मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून ती रितसर परवानगी आली. मग ह्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि मग त्याला नंतर जिल्हा नियोजन समितीमधून 2 वेळा 50-50 लाख रुपये तरतूद झाल्यानंतर हे काम त्यानंतर पूर्ण झालं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.